पुढच्या घडामोडीकडे आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवावं ही धनंजय देशमुख यांची मागणी योग्य असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। धनंजय देशमुख यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिण्यापेक्षा कोर्टात मागणी करावी असंही दमानी यांनी म्हटलंय। वाल्मिक कराडला कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते। कराडला कुटुंबासह इतरही काही व्यक्तींना भेटू दिलं जात आहे असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। पण जर बीड न्यायालयात त्यांची सुनावणी होत असेल, त्यांना इव्हन आर्थर रोडमध्ये ठेवलं तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांना हजर करता येईल। पण तसं न करता परत त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, घरच्यांसकट इतरांनाही भेटू दिलं जात आहे, त्यांची बऱ्याच पद्धतीने सरबराई होते, त्याच्यात काहीच शंका नाही। धनंजय देशमुख असं पण म्हणतायत की कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि याबाबतचं एक पत्र सुद्धा ते गृह खात्याला लिहिणार आहेत आणि त्यासोबतच तिथल्या अधीक्षकांनाही लिहिणार आहेत। मला असं वाटतं की आता ते पत्र सरकारला लिहिण्यात काहीच पॉइंट नाहीये। हे सगळं साध्या गोष्टी आहेत आणि हे सरकारने केव्हाच करायला हव्या होत्या। त्या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं होतं, पण तसं न करता एका कारागृहात एका बॅरॅकमध्ये जे ठेवलं गेलंय तेच मुळात चुकीचं आहे। आणि धनंजय देशमुख म्हणतात ते अतिशय योग्य आहे, त्यांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही। आता ते आज गृह मंत्रालयाला लिहिण्यापेक्षा त्यांनी ती कोर्टापुढे मागणी केली पाहिजे असंच मी त्यांना सांगेन। म्हणजे मुंडे पॉवर प्ले करतायत असं वाटतं तुम्हाला? नाही, पॉवर प्ले सीजनवर ते नाही करू शकत। ही एक रजिस्ट्रारशी झालेली मला वाटतं एक मिसअंडरस्टँडिंग असेल आणि ते मी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन। नक्की आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन किशोर भोवड, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।